हांव सर्वेश नायक देवस्थान अध्यक्ष आणि माझ्या बरोबर सगळे कमिटी आसा आमच्या वांगडी अंदू आमची 61वी जात्रा एक भाग्य आमकां पळोवंक मेळटा। एक 61वी जात्रा बरी उमेद दिसता, उत्साह आयला करपाक। आणि हे जात्रेक आमची वर्सा पद्धती प्रमाणे सकाळ फुडें पुजा सत्यनारायणाची पुजा जाली आणि आता आमी सकाळ फुडें धांक आमची पालखी भायर सरली देवळांतल्यान आणि आमची पालखी संपूर्ण आख्ख्या वेऱ्यान भोंवता। तशीच आता आमच्या देवळा कडल्यान शांतादुर्गा देवळा कडल्यान मानशेर वचून तशीच भाटान आमच्या मारुती मंडप धक्या कडेन वचून परती सकाळ फुडें देवळान पावता। आमकां सकाळ जाता सगळे पालखी परती देवळान पावता म्हणसर। तशीच आमची दोनूय दीस आयज फाल्यां दोनूय दीस नाटकां आसतली। आमचो प्रोग्राम आणि सगळ्या देवस्थाना कडेन हांव देवळेश्वरा कडेन मागता सगळ्यांक बरो आशिर्वाद दिवचो जात्रेच्या। सगळे भक्तगण आमचे वेरे गांवचेच न्ही तर सगळे भायले भक्तगण देवाक मुद्दम जात्रे खातीर येतात, पयस पयसल्यान येतात आणि परत एकदा सगळ्यांक 61वे जात्रे निमतान सगळ्यांक शुभेच्छा दिता। देव बरें करूं। तुमकां सगळ्यांक नमस्कार। आणि जात्रेची सगळ्यांक तुमकां चडांत चड व्हडली परबी ही जात्रा जाल्ली भाजपाच्या पायंड्याल घेवन आणि आयज तेचो प्रोग्रेस खंय पावला पळय खूब बरें दिसता। हेच्या पयलीं अशीच जात्रा जाताली एक हातीन पायंड्याल घेवन, आयज आमचो कृष्ण रथान बसला। खूब जाणांक दिसता पालखेचो मतलब कितें। पालखी आमी सदांच देवळान देवाक मेळोंक वयता पूण आयचो दीस खरेंच भाग्याचो हो दीस। सगळ्यांनी येवचें आनी कृष्णाचें दर्शन घेवचें। कित्याक घेवचें तर आयज देव तुमकां मेळोंक येयला, ही खरीच भावना आसा। जेन्ना तो तुमकां पळोवंक येता आपली भुरगीं कशी आसा, गांवचो वास्तव्य कशें आसा। आणि हांव खूब थँक्स म्हणटा सर्वेशाक, कित्याक तेणी खुबसो डेव्हलपमेंट आमच्या देवळाचो करून दाखयलो आणि देव तेका अशी भरमसाट यश दिवं हे तेजे कडेन श्री कृष्णा कडेन प्रार्थना म्हजी। जय श्री कृष्ण।